रामकृष्ण हरी. मला सांगा, काही माणसांना चांगल्या माणसाची टिंगल-टवाळी निंदा करायला खूपच आवडते, पण त्यांच्या हे कसे लक्षात येत नसन की चांगल्या माणसाची निंदा करणं म्हणजे स्वतःलाच अधोगतीकडे घेऊन जाणे आहे. रिस्पेक्ट द गुड, अवॉइड निगेटिव्हिटी. चांगल्याचा आदर करा, वाईट विचाराचा पासून दूर राहा. ह्याविषयी संत तुकाराम महाराज नेमके काय सांगतात आपण आज पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज अभंगगाथा अभंग क्रमांक 1590 ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज स्पष्ट करून सांगतात की संत निंदा ज्याच्या घरी नवे घर ते यमपुरी. महाराज म्हणतात की ज्याच्या घरी सारखी संताची, सज्जनाची किंवा चांगल्या लोकांची निंदा टिंगल टवाळी चालू असते ना, ते घर राहत नाही, ते अशांती आणि वाईट विचाराचे ठिकाण बनतं. अशा वातावरणामध्ये असं वातावरण म्हणजे नरकासारखं आहे असं महाराज म्हणतात. त्याच्या पापा नाही चोडा संगजन होय पीडा. महाराज म्हणतात अशा माणसाच्या पापाचं मोजमापच करता येत नाही, कारण तो स्वतःला तर बिघडतोच पण इतरांना सुद्धा दूषित करतो. म्हणजे ज्याच्या सहवासाने इतरांना सुद्धा त्रास होतो असं महाराजाला सांगायचं आहे. संत निंदा आवडे जासी तो जितासी नरकवासी. बघा महाराज काय म्हणतात, ज्याला संताची चांगल्या लोकांची निंदा करायला आवडते ना, ते जिवंतपणे नरकामध्ये जगत असतो, कारण त्याच्या मनात राग, दोष, मत्सर, कडुता असे सगळे वाईट विचारच भरलेले असतात. शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे नष्ट जाना गाडावा तू कष्ट. बघा तुकाराम महाराजांना किती कष्ट सांगितले त्या काळात, तरी आपण अजून सुधारलो नाही. तर महाराज म्हणतात की असा माणूस म्हणजे स्वतःचं नुकसान करतो, तो समज नसलेला मूर्ख असतो, कारण तो चांगल्याची कदर करत नाही आणि स्वतःलाच अधोगतीकडे घेऊन जातो. ह्या अभंगातून आजच्या काळामध्ये असा संदेश येऊ शकतो की आज आपण पाहिलं असेल, सोशल मीडिया, समाज, ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये जे लोक चांगले काम करतात त्याचे टिंगलटवाळी करतात, पण त्यांना हे कळत नाही की ते दुसऱ्यांचं कमी आणि स्वतःचं जास्त नुकसान करतात. म्हणजे मित्रांनो, चांगल्याची निंदा करणं म्हणजे स्वतःला अधोगतीकडे घेऊन जाणं आहे, असा या अभंगातून संदेश येतो. जय हरी विठ्ठल.